नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला हे कर्मकांड वगैरे पूजा अर्चा वगैरे यातलं फारसं काही कळत नाही, पण जे काय सर्वसाधारण ज्ञान आहे त्यामध्ये सध्याचा काळ जो आहे तो पितृपक्ष असं म्हटलं जातं. म्हणजे गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढला पंधरवडा जो येतो भाद्रपद महिन्याचा, त्याला पितृपक्ष म्हणतात. आणि पितृपक्ष याचा अर्थ आपले जे सगळे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याची पूजा करणं, त्याची अर्चना करणं, यासाठीचे जे काही विधी चालतात त्याला पितृपक्ष म्हणतात. आणि पितृपक्षामध्ये एक असतं की ओळखीचे अनोळखी सगळे आपले पूर्वज आप्त स्वकीय यांचे जे मृतात्मे आहेत त्यांना शांती लाभावी म्हणून जे काही कर्मकांड चालतं त्याला पितृपक्ष म्हणतात. एवढंच मला माहिती आहे, त्यापेक्षा अधिक माहिती नाही. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी ज्या वेळेला आपल्या बापाचा पक्ष पळवला, बाप पळवला म्हणून उद्धव ठाकरे अखंड रडगाणं गात होते, तेव्हा तर त्यांनी शिवसेना म्हणजेच पितृपक्ष आहे असंही आपलं अगाध ज्ञान सांगितलेलं होतं. पण पितृपक्ष याचा अर्थ, पक्ष याचा अर्थ पंधरवडा. हिंदू किंवा मराठी कॅलेंडर ज्याला म्हणतात, पंचांग ज्याला म्हणतात, त्याच्यात भाद्रपद महिन्यातला दुसरा पक्ष जो असतो, पंधरवडा असतो, त्याला पितृपक्ष म्हणतात. म्हणजे पितृपंधरवडा. त्यामध्ये आपल्या पूर्वजांचे, ओळखीचे पाळखीचे किंवा खूप 4-5 पिढ्यापूर्वीचे आपल्याला नावं पण आठवत नाही, अशा सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जी काय पूजा अर्चना चालते त्यासाठी हा पंधरवडा राखून ठेवलेला आहे. आणि मित्रांनो, इथे एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे. जो पितृपंधरवडा असतो किंवा कुठलंही असं आपल्या पितरांचं श्राद्ध वगैरे घातलं जातं, त्याच्यामागे एक धारणा असते. ही काय कावळा शिवणं वगैरे असतं ते सोडून द्या, पण एक आणखीन गंमत असते मित्रांनो, की जे आपले मृतात्मे आहेत, आपल्या कुटुंबातले, परिचयातले, परिवारातले, त्यांच्या राहिलेल्या इच्छा असतील तर ते तळमळत राहतात अशी एक धारणा आहे. मृतात्म्याला शांती मिळो असं आपण म्हणतो, त्याचं हे कारण असतं की आयुष्यात काहीतरी इच्छा राहिली असेल तर तो आत्मा तळमळत राहतो, फिरत राहतो, घोटाळत राहतो, अशी एक समजूत आहे. तर त्यामुळे त्याच्या इच्छापूर्ती व्हावी म्हणून आपण मनोमन आपली जी पितर आहेत, गेलेली आप्तस्वकीय असतील गेलेले, तर त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी हा सगळा विधी असतो. आणि त्यामुळे इथे प्राधान्य असं असतं की जे आपले कोणतरी निघून गेलेले आहेत, आपल्यातून मृतप्राय झालेले आहेत आणि मृतात्मे आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं हे आपलं माणूस म्हणून किंवा वारस म्हणून कर्तव्य मानलं जातं. आज मी अशाच एका कर्तव्याबद्दल बोलणार आहे. आणि योगायोगाने पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षामध्ये जर मृतात्म्यांना शांती लाभो असं म्हणायचं असेल तर त्यांच्या राहिलेल्या इच्छा असतील, आणि राहिलेल्या इच्छा त्यांच्या असतात की ज्यांचं अवेळी मरण झालेलं असतं, ज्यांची इच्छा नसताना, आयुष्य संपलेलं नसताना आकस्मिक मृत्यू ज्यांचा होतो, त्यांच्या अनंत इच्छा तशाच राहून जातात. त्या इच्छांची पूर्ती व्हावी यासाठी जे विधी असतात त्याला हे पितृपक्ष वगैरे, पितृपंधरवडा वगैरे म्हणता येईल. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या, तुम्ही हे कर्मकांड माना न माना, मी मानत नाही का, मी त्यातलं काही करत पण नाही, पण मग माझ्यासारख्याने पितृपंधरवड्यावर का बोलावं? तर मला असं वाटतं की गेल्या 3-4 वर्षामध्ये आपले परिचयातले, ओळखीचे, दुरून फक्त चेहरा माहिती असलेले असे हजारो लोक आहेत की ज्यांचा अवेळी मृत्यू झाला आहे, त्यांच्या अनंत इच्छा राहून गेलेल्या आहेत. त्यांना मरायचं नव्हतं मित्रांनो, त्यांना मरायची अजिबात इच्छा नव्हती,
अजून जगायचं होतं, अजून काहीतरी करायचं होतं. नुसत्या कुटुंबापुरतं नाही, आपल्या मित्रांसाठी, परिचितांसाठी काही ना काही करायचं होतं. सिनेमे बघायचे असतील, नाटकं बघायची असतील, मनोरंजन करायचं असेल, खूप काही करायचं होतं. पण त्या सगळ्या इच्छा राहून गेल्या. आपल्या मुलाबाळांसाठी काही करायचं, इच्छा राहून गेल्या आणि अनपेक्षितरित्या मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. तर अशा लोकांच्या ज्या इच्छा राहिलेल्या आहेत ना, आपल्या परिचयातल्या, जवळपासच्या, शेजारपाजारच्या, त्यांच्या इच्छा या पितृपंधरवड्यात पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि कुठलंही फार मोठं कर्मकांड न करता त्या इच्छा पूर्ण करणं आपल्याला शक्य असेल तर ते नक्की केलं पाहिजे. आणि म्हणून मी ते शीर्षक दिलेलं आहे, पितृपंधरवड्यातलं, पितृपक्षातलं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य पार पाडलं का, असं जे मी शीर्षकात म्हटलं आहे त्याचा आशय आणि अर्थ समजून घ्या मित्रांनो. हे जे कोणी आप्तस्वकीय आपल्यातून गेले अचानक गेल्या 3-4 वर्षात, त्यातले बहुतांश असे आहेत की जर करोना आला नसता तर ते गेले नसते, आज आपल्यात वावरत असते. माझे 4-5 नातेवाईक आहेत की जे करोना नसता तर आज माझ्यासोबत असले असते, माझ्याबरोबर त्यांनी गप्पा मारल्या असत्या, व्हॅक्सिन वॉरसारखा सिनेमा बघितला असता, आणखीन खूप काही केलं असतं. पण आज ते नाहीत. आणि मला खात्री आहे ज्या करोनामुळे अकाली त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली त्यांना तर व्हॅक्सिन वॉर नावाच्या चित्रपटाचे महत्त्व अधिक कळू शकते, अधिक कळू शकते. मग त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण कोणी करायची मित्रांनो, कोणी करायची? की त्यांना त्यावेळेला सरकार पण वाचवू शकत नव्हतं, डॉक्टर्स वाचवू शकत नव्हते, इस्पितळं वाचवू शकत नव्हते. अगदी उद्धव ठाकरे सरकारने घोटाळे करून खोटे नाटे उभे केलेले जे काय कोविड सेंटर होते ते वाचवू शकत नव्हते. आपल्यालाही वाचवणं सरकारला शक्य नव्हतं. अशा वेळेला आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी जे कोणी धडपडले ते सगळे त्या मृतात्म्यांना सुद्धा जिवंत राखण्यासाठी धडपडत होते. ते मरू नयेत याच्यासाठी आटापिटा जितके डॉक्टर करत होते, पोलीस करत होते, सफाई कर्मचारी करत होते, तितकंच या सगळ्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी एक व्हॅक्सिन, लस बनवण्यासाठी शेकड्यांनी शास्त्रज्ञ राबत होते. ते आपल्याला वाचवण्यासाठी राबत होते. आणि जे मरण पावलेले आहेत त्यांच्या ज्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा असतील त्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी जगावं म्हणून त्यांना जिवंत ठेवण्यासाठी ते सगळे शास्त्रज्ञ राबत होते. ते पीपी किट्स घालून ज्याच्या आत घाम आला तरी त्या घामामध्ये, उष्णतेमध्ये श्वास कोंडले जात होते, तरी हे शास्त्रज्ञ काम करत होते. आणि काम करत होते म्हणजे 4 तास 8 तासाची ड्युटी नव्हे मित्रांनो, सलग आठवडाभर, 15वडाभर, 20-20 दिवस डॉक्टर्स असोत किंवा ते लस शोधणारे शास्त्रज्ञ असोत, त्यांनी ज्या पीपी किट्स प्लॅस्टिकच्या घातल्यानंतर आत घामाच्या धारा लागत होत्या, श्वास कोंडला जात होता, कारण तोंडावर पण मास्क होता. अशा परिस्थितीत अथक शरीर थकून गळून गेलं तरी हट्टाने काम करायचं, कारण देशातली कोट्यवधी जनता आपल्यावर विसंबून आहे. आपण वेळेवर लस शोधून काढले तर रोजचे मृत्यू कांड चाललं आहे, मृत्यूचं थैमान चाललं आहे, त्याला आपण रोखू शकतो. म्हणून आपल्या जीवाची, आपल्या विश्रांतीची पर्वा न करता जे शास्त्रज्ञ राबत होते ते आपल्यातून गेलेल्या मृतात्म्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता याव्यात म्हणून राबत होते. पण दुर्दैवाने त्यांच्या हयातीत ती लस तयार झाली नाही, ते व्हॅक्सिन तयार झालं नाही, म्हणून करोना त्यांना आपल्यातून घेऊन गेला. पण योग्य वेळी त्यांना ती लस मिळाली असती तर ते आजसुद्धा जिवंत राहिले असते.
ती लस आधी तयार झाली असती तर जे काय 5-6 लाख लोक भारतात मृत्युमुखी पडले त्यातले कदाचित 2-2.5 लाख बचावले असते, आणि बचावले असते तर त्या लसीमुळे बचावलो. म्हणून त्यांनी अगत्याने त्या विवेक अग्निहोत्रीचा, नाना पाटेकरचा तो व्हॅक्सिन वॉर सिनेमा 2दा 4दा 10 वेळ बघितला असता. जसं देवळाला प्रदक्षिणा घालतात तसं थिएटरमधून बाहेर पडले, परत थिएटरमध्ये आले, 10 वेळ तो सिनेमा बघितला असता त्या मृतात्म्यांनी. कारण त्यांना त्या लसीची किंमत कळलेली आहे. आपणही टोचून घेतली म्हणून आपण बचावलो आहोत. पण त्या मृतात्म्यांच्या वेदना कळण्या इतकी संवेदना आपल्याकडे राहिलेली नाही का? नाही राहिलेली. झालं, लस टोचली, आपण बचावलो, करोना संपला, आता आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चहूकडे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जवळजवळ 5 लाखापेक्षा अधिक मृत्युमुखी पडलेले लोक किंवा कसेबसे त्यातून बचावलेले पण करोना बाधेने आयुष्य विस्कटून गेलेले आणखीन 2-4 कोटी जे काही बाधित असतील ते, या सगळ्यांना त्या लसीचं महत्त्व किती असेल मित्रांनो? त्यांच्यापेक्षा आपल्याला असेल, कारण आपण सही सलामत बचावलो आहे. पण त्या मृतात्म्यांची राहिलेली इच्छा, व्हॅक्सिन वॉर, आमचे प्राण वाचवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कित्येक महिने अपार कष्ट उपसले, त्यांचे आभार मानण्याची प्रक्रिया, कर्तव्य, कर्म, विधी म्हणजे व्हॅक्सिन वॉर सिनेमा बघणं आहे मित्रांनो. कारण हा देश आपल्या सगळ्या समाजाला, सगळ्या लोकसंख्येला जगवण्यासाठी समर्थ आहे. निसर्गाची असो, रोगराईची असो, कुठलंही संकट आलं तर त्यासाठी आपली सगळी बुद्धी शक्ती पणाला लावून झगडणारा शास्त्रज्ञ आणि महिला शास्त्रज्ञ आहेत. याच्यावरच नाना पाटेकर, ती पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री यांनी मिळून एक चित्रपट काढलाय. तो दिसायला चित्रपट आहे पण तो आपल्याला आरशासमोर उभा करतो. तो आरशातला आपला चेहरा म्हणजे आपले ते मृतात्मे मित्रांनो, जे 5-5.5 लाख लोक करोनामध्ये मृत्युमुखी पडले ना, तो आपला आरशातला चेहरा आहे, आपला आरशातलं प्रतिबिंब आहे ते. आणि त्या आरशातलं प्रतिबिंब आपल्याला सांगते की माझी इच्छा राहून गेली आहे रे. जर करोनातून बचावलो असतो तर नक्की नाना पाटेकरचा, पल्लवी जोशीचा तो सिनेमा मी बघितला असता, त्यांचा सन्मान केला असता, त्यांचा आदर केला असता की त्यांच्यामुळे मी सिनेमा बघायला जिवंत राहिलोय. ही त्या सगळ्या मृतात्म्यांची इच्छा आहे जे जे करोनाचे बळी ठरले. आणि आज ते हयात नसतील तर त्यांच्या इच्छेची पूर्तता करणं ही पितृपक्षातलं आपलं कर्तव्य आहे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं. तो सिनेमा कोणी काढला, त्याच्यामागे कुठले राजकीय हेतू आहेत, ह्या गोष्टी दुय्यम असतात मित्रांनो, दुय्यम असतात. आपले सगळे सोयरे, आप्त स्वकीय, त्यांचे मृतात्मे यांचा वारसा घेऊन आपण जगत असतो. आणि म्हणूनच त्यांच्या राहिलेल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने आपल्यावर सोपवलेली आहे. त्यांनी काय केलं असेल विचार करा मित्रांनो. त्यांनी काय केलं असतं आज? समजा त्यातले जे जे कोणी हयात असते त्या यातना भोगून, मृत्यूशी झुंज देऊन जे करोनापासून बचावले असते तर त्यांनी काय केलं असतं? किती वेळ तो व्हॅक्सिन वॉर सिनेमा बघितला असता? ते वळले असते का त्या पठाण, जवान किंवा आणखीन कुठचा टायगर रिटर्न्स असल्या सिनेमाकडे वळले असते मित्रांनो? नाही वळले असते. कारण त्या क्षणी मृत्यू चारी बाजूने तांडव करत असताना आपल्याला योग्य लस, योग्य औषध, योग्य उपचार मिळावे म्हणून त्यांचे आत्मे तळमळत होते.
आणि त्या तळमळणाऱ्या आत्म्यांना दिलासा देणारा, जसा डॉक्टर, सफाई कामगार, वैद्यकीय मेडिकल हॉस्पिटलचे कामगार होते, तसेच त्यांच्या समोर न दिसणारे पण हे सगळे शास्त्रज्ञ होते, जे अहोरात्र लस शोधण्यासाठी धडपडत होते. त्यांचे आभार मानण्याची शेवटची इच्छा असेल त्या मृतात्म्यांची, ती कोणी पूर्ण करायची मित्रांनो? ती कोणी पूर्ण करायची आणि कशी पूर्ण करायची? कशी पूर्ण करायची? अनेकदा आपण बघतो ना, त्या स्मशानात पिंडाला कावळा शिवावा म्हणून काय काय खेळ केले जातात. त्याला बुंदीचा लाडू आवडत होता, बुंदी आणून ठेवा, बुंदीचा लाडू ठेवा, रव्याचा लाडू ठेवा, आणखीन काय काय गोष्टी आणून ठेवल्या जातात कावळ्यासाठी. मित्रांनो, तो कावळा काव काव करून ओरडतोय आपल्यावर, प्रत्येकावर ओरडतोय. ते स्मशानात कावळे जमतात ना पिंडाला शिवायला, तसे हे सगळे कावळे कावकाव करून आपल्याला सांगतायत, मला व्हॅक्सिन वॉर सिनेमा बघायचा होता, जिवंत असतो तर बघितला असता, आणि तुमच्याबरोबर बघितला असता जिवंत असतो तर, जर ते व्हॅक्सिन योग्य वेळी तयार झालं असतं. पण मला बघता आला नाही, तर माझी इच्छा म्हणून तुम्ही तरी बघा, वारंवार बघा. तोच माझ्यासाठी पितृपक्षात सादर केलेला पिंड असेल. भाऊ तोरसेकर पण या क्षणी एक कावळा झाला आहे तुमच्यासाठी, कावकाव करून तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, हे पितृपक्षातलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे आपलं. ही 5 लाखापेक्षा 6 लाखाच्या घरात जे कोणी करोना बाधित मृत्युमुखी पडले, त्या सगळ्यांच्या आत्म्याच्या वतीने भाऊ तोरसेकर नावाचा कावळा कावकाव करून तुम्हाला सांगतोय, त्यांच्यासाठी व्हॅक्सिन वॉर बघितलं पाहिजे. त्यांच्यासाठी व्हॅक्सिन वॉर हा सिनेमा बघितला पाहिजे. ती पल्लवी जोशी, तो विवेक अग्निहोत्री, तो नाना पाटेकर यांच्यासहित ते डॉक्टर भार्गव आणि त्या सगळ्या महिला शास्त्रज्ञ ज्यांनी लस शोधून काढली, त्यांचे आभार मानण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आणि ते आभार फक्त आपल्या पुरते नाही आहेत, ते आपल्या मृतात्म्यांच्या वतीने सुद्धा आपणच मानायचे आहेत. आणि त्यासाठी हा पंधरवडा आहे. मित्रांनो, विचार करा, नाही तर माझी कावकाव नेहमीच चालू असते. असो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.